शेतकरी बंधू नमस्कार। आज दिनांक 3 जुलै 2025चा व्हिडिओ आहे। थाई सफेद जांभळ लोडिंग चाललं आहे। श्री अब्दुल मुजीद पटेल सर रिटायर मुख्याध्यापक आहेत। सरांनी जी थाई सफेद जांभळ घेतलेले आहेत 2 वर्षाची रोप आहेत। 3 किलोच्या बॅगमध्ये रोप आहे। हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 4 फूट उंचीचं जे रोप आहे हे आपल्याला पोच म्हणलं तर 225 रुपयाला थाई सफेद जांभळ। या जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण औषधी झाड आहे आणि जांभळ याला जे येतात ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाजारमध्ये जांभळ येते। ज्यावेळी आंबा नसतो बाजारात त्यावेळी जांभळीला दर चांगला येतो आणि जानेवारी फेब्रुवारीपासून अगदी आपल्याला मे एंडिंगपर्यंत त्याला जांभळ राहतात। त्यावेळी बाजारामध्ये चांगला दर मिळतो। जे लावल्यानंतर अगदी आपल्याला दुसऱ्याच वर्षी उत्पादन चालू होतं। थाई सफेद जांभळ म्हटलं तरी ही डॉर्फ व्हरायटी आहे। जमिनीपासून याला फळधारणा पानं कमी आणि फळ जास्त असं हे थाई जांभळचं वैशिष्ट्य आहे। थाई सफेद जांभळ म्हणजे पूर्ण मेडिसिन प्लांट आहे। खाण्याबरोबरच त्याचं इतर बाय प्रोडक्ट म्हटलं तर औषधी कंपन्या ह्या आपल्याला बाजारमध्ये मार्केटमध्ये घेत असतात। त्याचबरोबर लोकांना खाण्यासाठी शुगर फ्री जांभळ असल्यामुळं ही जी ज्या लोकांना मधुमेह शुगर असते त्या लोकांसाठी ह्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनतं। नवीन व्हरायटी आहे बाजारमध्ये। गेल्या वर्षी आपण नामदेव पवार सर जटवाड्याचे मुख्याध्यापक आहेत संभाजीनगरचे, त्या सरांनी जी लावलेली होती त्यांना 450 रुपये किलोनं हा दर भेटलेला आहे। आणि ही जी लागवड जी आहे ती 10 बाय 10 वरती करायची आहे। एकरामध्ये 435, त्याचबरोबर 12 बाय 12 वरती 310 रोपं लागतील। अशा प्रकारची थाई सफेद जांभळ जर म्हटलं तर वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये जांभळ येते आणि वजन चांगलं येतं म्हणून याला थाई सफेद जांभळ म्हणतात। आपली ही नर्सरी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आहे। 35 एकरात 1982ची नर्सरी आहे। शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल। 3 किलोच्या बॅगमधले लोडिंग जे चाललं आहे अब्दुल पटेल सर तिने कोकण भाडुली जांभळ त्याचबरोबर इतर आपली जी थाई सफेद जांभळ ही घेतलेली आहे। 2 वर्षाची रोप आहे, 4 फूट उंची आहे, 3 किलोची बॅग आहे। अशा प्रकारचं हे स्वतःचं मदर प्लांट असल्यामुळं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन। आता ही जी जांभळ ही डॉर्फ व्हरायटी आहे। आता लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडली पाहिजे। सरीमध्ये खड्डा घेऊन अगदी आपण 10 फुटाला लावलं तर तिथं त्या सरीमध्ये 1 फुटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टींची आळवणी द्यायची आहे। ही जांभळ कीड रोगाला बळी पडत नाही आणि याला जास्त ताण द्यायची गरज नाही। नॅचरलमध्ये जांभळ येतात। अगदी आपल्याला पहिल्याच वर्षी 5-10 किलो जांभळ निघत्या, म्हणजे ह्या वर्षी रोप लावली की येणाऱ्या सीझनमध्ये जांभळ निघत्या। त्याचबरोबर पुढच्या वर्षी आपल्याला एका झाडाला आपण सरासरी जांभळ जर म्हटलं तर 25 ते 30 किलो घेऊ शकतो। अशा प्रकारची ही रोपं लोडिंग चाललेली आहेत पटेल सरांची, बघू शकतोय आपण। अशा प्रकारे हे लातूरसाठीचे लोडिंग बघतोय। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982ची नर्सरी, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल। हे जे थाई सफेद जांभळ म्हटलं 3 किलोच्या बॅगमधलं 4 फूट उंची अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच 225 रुपयाला रोप घरपोच येत आहे। त्याचबरोबर आपल्याकडं कोकण भाडुली जांभळ ही अशा प्रकारची रोपं आहेत। मदर प्लांट जर म्हटलं तर कोकण भाडुली जांभळचा बघू शकतो आपण। या व्हिडिओमध्ये आपल्याला मदर प्लांट दिसतात। तसेच त्या बाजूला केशर आंबा, देवगड हापूस आंबा हे जे मदर प्लांट आहेत। नर्सरी शासनमान्य असल्यामुळं सर्व झाडांचे मदर प्लांट असल्यामुळं अनुदानला बिल। आता भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, या सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं आणि नर्सरी खात्रीशीर त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं। अशा प्रकारे प्रत्येक रोपं जरी आम्ही गाडीत भरत असतो तर त्याला लेबलिंग पण असतं, कारण शेतकरी बंधूंना जी रोपं देतो तिची गॅरंटी, त्याचबरोबर असे लाईव्ह व्हिडिओ जी गाडी भरली जात्या त्याचा असा व्हिडिओ पण बनवला जातो जेणेकरून फळधारणा चालू झाल्यानंतर त्या बागेचा जो व्हिडिओ असतो तो त्याला कनेक्ट करून शेतकरी बंधूंना असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील। चॅनलवरती माझं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। अशा प्रकारचे हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला घर बसल्याही पाहता येतील। मी स्वतः 42 एकर आहे। महाराष्ट्रात माझी जी जांभळाची कोकण भाडुली 60,000 एकर लागवड आहे। त्याचबरोबर ही 25,000 एकर लागवड आहे। गेते पाटील सरपंच असतील लोसर खांडगावचे, तिने 3,500 जांभळ लावलेले आहे थाई सफेद जांभळ। त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला या भागात हिची लागवडी भरपूर झालेली आहेत। आजचं लोडिंग हे लातूरचं चाललेलं आहे पटेल सरांचं। अशा प्रकारची ही रोपं खराब रोप आहे ते बाजूला काढलं जातं। नर्सरी शासन मान्य आहे, अनुदानाला बिल दिलं जातं।
त्याचबरोबर आपल्याकडे इतर फळझाडामध्ये बुटकी लोटन नारळ, त्यामध्ये मलेशियन डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, DT, TD, उंच जाणारा वानवली पण मिळतो. केशर आंब्यामध्ये 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं आणि 2 वर्षाची रोपं मिळत असतात. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत. त्यानंतर 3 वर्षाची रोपं म्हटलात 4, 5, 6 अशी वर्षापर्यंत रोपं मिळणार. ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठीही आपल्याला तयार फळझाडे मिळतात. त्याचबरोबर डबल वाटा केशर आंबा हे पण आपल्याकडे रोप मिळतं 5 किलोच्या बॅगमध्ये, जी महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी अशी ही आपली नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकर आहे. आपल्याकडे फणसामध्ये सर्व व्हरायटी मिळतील. त्याचबरोबर लिंबू, कलमे असेल, इतर फळझाडे पण असतील, ही आपल्याला मिळतील. अशी सर्व रोपं 35 एकरात नर्सरी, हवे ते झाड मागा अशा प्रकारची रोपं आहेत आपली. बघू शकतो आपण. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर रोपावर खत पाण्यात शेड्यूल मिळतं आपल्याला, त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.